उन्हाळा की आपल्याला आठवण होते ती मठ्ठ्याची। जड जेवण झाल्यावर पचनाला मदत करणारा व शरीराला थंडावा देणारा अतिशय पाचक असा मठ्ठा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। मठ्ठा हा उन्हाळ्यात तुम्ही दिवसातून 2-3दा पण पिऊ शकता। आज आपण मठ्ठा बनवतोय, तो पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात। आपण लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा बघितलाय, तर आता आपण ते वाटण बनवायचा जर कंटाळा आला तर घरच्या घरी एकदम झटपट पण अगदी चविष्ट असा मठ्ठा कसा बनवायचा ते बघूया। इथे मी 3 चम्मच दही घेतलंय। हे घरी बनवलेलं दही आहे। दह्याला व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं। आधीच जर दह्याला घुसळून घेतलं तर आपला मठ्ठा चांगला व्यवस्थित होणार, गाठी पडणार नाही। अशा प्रकारे दह्याला घुसळून घेतलंय। बघा किती छान व्यवस्थित झालं। घरी पण व्यवस्थित दही लागले जाते। कसं लावायचं ते माझा व्हिडिओ आहे, तर चॅनलवरती नक्की बघा। आता यात आपण कुठलंच वाटण टाकणार नाही आहोत। हे बघा, इथे मी जिरेपूड घेतली आहे, थोडीशी मिरेपूड घेतली आहे। हे ऑप्शनल आहे, पण याने छान चव येते। मीठ घेतलंय, थोडं काळं मीठ घ्यायचं, काळ्या मिठाने खूप छान चव येते। आणि साखर घेतली 1 चम्मच। साखर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल। आणि थोडी कोथिंबीर घालते। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपलं सगळं त्यात एकजीव होणार। आणि आता आपल्याला यात पाणी घालायचं आहे। आता यात पाणी घालायचं आपल्याला हवं तसं, पण मठ्ठा हा पातळसरच असतो। हे उन्हाळ्यात जेवण झाल्यावरती, जेवणासोबत किंवा बाहेरून आल्यावरती पण आपण प्यायला खूप छान आहे। आणि यात वाटण वगैरे बनवायचं नाही म्हणून वेळ पण नाही जात, अगदी आपलं 5 मिनिटात तयार होतं। दही आपल्या घरी असेल, यात आईस घालायचा। आता एक लास्ट यात घालते पुदिना, ते पण ऑप्शनल आहे कोणाला, पण ते पुदिना आणि कोथिंबीरने याची चव एकदम वाढते। हे बघा, पुदिन्याचे असे फ्रेश पानं पण घालू शकता। मी थोडं कट करून घालते, म्हणजे त्याचा फ्लेवर व्यवस्थित त्यात उतरणार। हे बघा, अशा प्रकारे आपला हा अगदी चविष्ट आणि 2 मिनिटात बनणार मठ्ठा तयार झाला। तर तुम्ही असा एकदा नक्की करून बघा आणि हा थंड थंड सर्व करा। खूप छान लागतो चवीला, अगदी 2 मिनिटात बनतो। साहित्य पण घरीच असतं। उन्हाळा म्हटलं की सगळ्यांची पावलं थंडगार मठ्ठ्याकडे वळतात। तर आज आपण बघूयात मठ्ठा कसा बनवायचा लग्नाच्या पंक्तीतला ते। माधवीज व्हेज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज आपण लग्नाच्या पंक्तीत जसा बनवतात तसाच मठ्ठा घरी कसा बनवायचा ते बघूया। चला तर मग याला सुरुवात करूया। काय साहित्य लागते ते। इथे मी 1 पाव दही घेतलेला आहे। आपल्याला मठ्ठा बनवायचा आहे, तर म्हणून आपण दह्यापासून ताक बनवून त्याचा मठ्ठा बनवणार आहोत। मठ्ठ्यासाठी आपल्याला वाटण बनवायचे आहे, त्याच्यासाठी मी 2 मिरच्या घेतल्या आहे। मिरच्या ह्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अद्रक, 2-3 लसूण, 4 लसूणच्या कळ्या, थोडं जिरं आणि कोथिंबीर, हे सर्विंग साठी। आणि हे आपल्याला वाटण बनवायचं आहे। मीठ आणि साखर, 2 मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि जिरं, आणि थोडं आपल्याला हे बारीक वाटायसाठी मीठ टाकावं लागेल। आणि हे एकदम बारीक नाही, थोडं जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं। हे बघा, असं जाडसर हे पाणी टाकून थोडं वाटून घेतलं। आता या दह्याला असं रवीने चांगलं घुसळून घ्यायचं, यातल्या गाठी सगळ्या मोडून जातात। हे मी घरी बनवलेलं दही आहे। हे बघा, अशा प्रकारे घुसळून घेतलं। बघा छान। आता आपण हे घातलेलं केलेलं वाटण घालायचं याच्यात, आणि पुन्हा घुसळून घ्यायचं। चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच, आणि 1 चम्मच साखर।
आता यात आईस घालायचा। आता इथे मी 4-5 आईसचे तुकडे टाकते। मठ्ठा हा थंडगार छान वाटतो। आपण जेव्हा लग्नाला पंक्तीत जातो ना तेव्हा जेवण झाल्यावर सगळ्यांची पावलं मठ्ठ्याकडे जातात। तर तशाच प्रकारचा मठ्ठा आपण घरी बनवून बघूया। आता आपल्याला पाणी घालायचं आहे। आपल्याला कोणाला पातळ एकदम आवडतो, कोणाला थोडा दाटसर पाहिजे। ह्या मीडियम करते मी। पाणी घालून पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं। आपला थंडगार लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा तयार झाला। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। बघा आपला थंडगार मठ्ठा तयार झालाय। माझ्या मठ्ठ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून कळवा। आपण आज जे ताक बनवतोय त्याच्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत। आज आपण वाटण करून ताक बनवणार। त्यासाठी मी एक असं मिक्सरचं भांडं घेतलंय छोटं। त्यात आपण 2-3 कोथिंबीरीच्या काड्या घ्यायच्या। हे स्वच्छ धुवून घेतलंय। आणि पुदिन्याचे पानं घ्यायचे 10-12, फक्त पानं घ्यायचे, दांड्या नाही घ्यायच्या। एक हिरवी मिरची घेतली आणि छोटासा अद्रकचा तुकडा। आता यातच घालते मीठ, साधं मीठ आहे, काळं मीठ अर्धा चम्मच छोटा। आणि इथे जिरे पावडर, हे जिरे भाजून त्याची पावडर केली आहे। आणि मिरे पावडर, जर जिरे मिरे पावडर नसेल तर तुम्ही थोडं जिरे, 1 चम्मच जिरा आणि 1 चम्मच मिरे थोडं गरम करून त्याची पावडर बनवून ते टाकू शकता। आता यात घालायचं आहे आपल्याला दही। हे मी इथे दही घेतलं आहे अर्धा लिटर। आपल्याला याचं ताक बनवायचं आहे तर मी यातलं 1-2 चम्मच दही यात घालते। आणि हे छान बारीक असे पेस्ट वाटण बनवून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे आपलं छान बारीक असं वाटण तयार झालंय। आता आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे। ताक बनवायसाठी इथे मी दही घेतलंय। हे 300 ग्रॅम दही आहे। आता याला घुसळून घ्यायचं। जर खूप आंबट दही असेल तर त्यात थोडं दूध घालायचं, म्हणजे आंबटपणा कमी होतो। कारण ताक हे एकदम आंबट चांगलं वाटत नाही, फ्रेश असंच पाहिजे। आता पहिले हे मी असं घुसळून घेते, म्हणजे याच्या सगळ्या गाठी मोडल्या जातात। पहिल्यांदा जर पाणी टाकलं तर ते दही व्यवस्थित घुसळल्या न गेल्यामुळे थोड्या गाठी तयार होतात। कोणाकोणाला तसं गाठीचं पण आवडतं तर तुम्ही पहिल्यांदा पाणी टाकू शकता। आता हे बघा अशा प्रकारे घुसळून घेतलंय। आता हे ताक पातळच असतं। उन्हाळ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे ताक पितो। कोणाकोणाला प्लेन ताक प्यायला आवडतं नुसतं मीठ टाकून, पण रोज रोज तसंच ताक पिलं तर हे येतं। तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवून पिऊ शकता। आज आपण एक ट्विस्ट देणार आहोत ह्या ताकाला, तर तुम्ही नक्की बघा। आता हे बघा आपलं ताक बनवून तयार आहे। आता हे जे वाटण केलंय ना हे मी यात घालते पूर्ण। तर यात सर्वच टाकलं आहे, त्यामुळे या ताकात वेगळं काही टाकायची आवश्यकता नाही। मीठ वगैरे सगळं टाकलंय। तुम्हाला आवडत असेल तर थोडे साखर घालू शकता ताकात, आणि यात आवडत असेल तर चाट मसाला घालू शकता। मी इथे चाट मसाला नाही वापरलाय। आता पुन्हा हे मसाल्यासहित व्यवस्थित घुसळून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित ताकाला लागले जातात। आता हे आपलं ताक तयार झालंय। आता आपण या ताकाला स्मोकी फ्लेवर देणार आहोत। तर मी इकडे एक कोळसा गरम करून घेतलाय। हे बघा मी कोळसा गॅसवरती गरम करून घेतलाय। एक वाटी ठेवली याच्यावरती। कोळशावरती तूप घालायचं। तूप घालून धूर यायला ठेवायचं। आता मी हे झाकून ठेवते। 2 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे त्याचा पूर्ण स्मोक आपल्या ताकामध्ये उतरणार। हे बघा 2 मिनिट झालेत। आता आपण उघडून बघूया। बघा किती छान आपल्या ताकाला फ्लेवर आलाय आता याचा स्मोकी। तर हे वाटी काढून घेते आणि एकदा व्यवस्थित घुसळून घ्यायचं। हे बघा छान त्याचा स्मोक उतरलाय। हे ताक एवढं छान लागतं चवीला, तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे। हे बघा अशा प्रकारे आपलं ताक तयार झालंय। तुम्ही याला असं पण पिऊ शकता, आणि उन्हाळा असेल तर आईस टाकून किंवा फ्रीजमध्ये थंड करून एकदम मस्त वाटतं प्यायला। ताक हे आपल्या तब्येतीसाठी चांगलंच असतं आणि पाचक पण असतं। ताक आरोग्यासाठी एकदम उपयुक्त आहे, पण रोज प्लेन पिल्यापेक्षा एक दिवस असं पण करून पिऊ शकता मसाला ताक। तर चला नक्की करून बघा।
माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।